व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे। या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली। गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्याने चालू आहेत। लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली। ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत। संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले। राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी। बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात। म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो। नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा। याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही, तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले। बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे। नाट्य संस्कारतर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं। एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा। 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे। दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात। मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात। संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात। 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत। या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे। ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं। नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज,
DVDs यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बालनाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या तीनही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक 'नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. नाट्य संस्कार कला अकादमी बद्दल सांगायचं तर प्रकाश पारखी म्हणजे 1978 मध्ये ही संस्था स्थापन केलेली आहे. 45 वर्ष झालेले संस्थेला आणि संस्थेचे अनेक उपक्रम तेव्हापासून चालूच आहेत. त्यातलं महत्त्वाचं म्हणजे नाट्य प्रशिक्षण आणि नाट्य प्रशिक्षणातून व्यक्तिमत्व विकास हे संस्थेचं मुख्य ध्येय आहे. आणि त्या दृष्टीनंच तुम्ही बघताय की आताही रविवार सत्र, सुट्टीतले नाट्य शिबिरं ही सगळी चालूच आहेत. म्हणजे नाट्य प्रशिक्षणातून व्यक्तिमत्व विकास असे त्या उपक्रम तर आपला चालूच आहे. आपल्या संस्थेकडून अनेक मोठे मोठे कलाकार संस्थेत शिकून बाहेर पडलेले. त्यातली काही नावं तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असतीलच. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी माहितीये, सिनियर सोनाली कुलकर्णी, असे अनेक आहेत. म्हणजे नावं इतकी घेताच येणार नाही. आता एवढे कलाकार आहेत. त्याशिवाय मोठ्या मोठ्या पदाला पोहोचलेले असेही अनेक विद्यार्थी इथून बाहेर पडलेले आहेत. आणखी एक अतिशय चांगला उपक्रम आहे तो म्हणजे अभ्यास नाट्य स्पर्धा. अभ्यास नाट्य स्पर्धा म्हणजे
पालक जे आजकाल मार्क्सवादी झालेले आहेत, मार्क पाहिजेत मुलांना, मार्क पाहिजेत असं ते सगळ्यांची खूप इच्छा असते. पण मुलांना नाटक करायची सुद्धा खूप उत्सुकता असते, खूप आवड असते. तर ह्याच्यातला चांगला मार्ग म्हणजे हा अभ्यास नाट्य, की त्याच्यातून मुलांचा अभ्यास पण होतो आणि नाटक पण करू शकतात. अभ्यासाच्या विषयावर नाटक सादर करतात. तर ही स्पर्धा सुद्धा आता या महिन्यापासूनच चालू होते. तर आता आपण मला वाटतं कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. नाट्यसंस्कार कला अकादमी तर्फे जे रविवार सत्र नाट्य शिबिर घेण्यात आलं ऑक्टोबर ते डिसेंबर, त्याचा समारोप प्रसंग आता इथं होत आहे. आणि यामध्ये मोठा गट आणि छोटा गट यांच्यात 3 नाटिका सादर होतील. आणि त्यानंतर एक छोटंसं मध्यंतरानंतर राज्य नाट्य स्पर्धेत होणारं आपलं नाटक सादर होणार आहे. पहिलं जे नाटक इथं सादर होणार आहे, नाटक म्हणण्यापेक्षा ते अभिवाचन आहे. वाचिक अभिनयाचा एक प्रकार किंवा एक उदाहरण, त्यासाठी हे आपण अभिवाचन घेतो आहोत. नाटकाचं नाव आहे मंग्या, गारुडी आणि जादूची पुंगी. त्याचे लेखक आहेत प्रकाश पारखी आणि दिग्दर्शन केलं आहे अंजली दप्तरदार यांनी. अरे डमरूचा आवाज कुठून येतोय? अरे हा तर मंग्या गारुडीच्या डमरूचा आवाज आहे. गारुड्याचा खेळ, चला चला आपण सगळे बघायला जाऊया. ए बाबू, इधर आ. ही जागा ठीक आहे बघ खेळायला. हो, ही बघ चिक्कार बच्चे लोग जमले. हाँ बच्चे लोग, एक बार ताली बजाओ. वाह वाह, अरे ऐसी ताली ना आज तक सुनी थी और ना सुनने को मिलेगी. बस करा त्या टाळ्यांचं कौतुक. आधी खेळ सुरू करा. खेळ चालू करू? हा चालू करा. पहिला खेळ कोणता करायचा? पहिला खेळ जादूचा. जादूचा? जादूचा. या बाबा लोगला जादू आवडते? आवडते, खूप खूप आवडते. पण उस्ताद, तुम्ही कसली जादू करणार? तुला माहितीच आहे, आम्ही फार मोठे जादूगार हो. वेताळ, मंत्र, भूत पिशाच, जादूटोना याचे शिक्षण आम्ही आमचे जगप्रसिद्ध गुरु चड्डान सिंग टोळ भैरव यांच्याकडून घेतले आहे. बंगाल की काली कलकत्तेवाली माता आम्हाला प्रसन्न आहे. उस्ताद, तुम्ही एवढे मोठे जादूगार आहात? बेशक, आम्ही फार मोठे जादूगार आहेत. मग तुम्ही असे रस्त्यावर खेळ का करता? अरे आमच्या गुरूंची आज्ञा आहे तशी. आपला खेळ गरीब लोकांना दाखवायचा. श्रीमंत लोक काय नाक बघते, टीव्ही बघते टीव्ही, पण या गरीब लोकांना बघायला नाही मिळत. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही हा खेळ रस्त्यावर करते. ठीक आहे उस्ताद, मग खेळ चालू करा. खेळ चालू करू? हाँ, तो मेरे हाथ में क्या है? रुपया है, 1 रुपया. सबसे बड़ा क्या है? सबसे बड़ा रुपया है. नाही बाबू, या रुपयापेक्षा माणसाचा दिल मोठा आहे, दिल. ये रुपया आज है तो उद्या नहीं, आता आहे तर मग नाही. ये देख, अंतर मंतर 7 समंदर, बोल मेरे बंदर, चल जा अंदर, छू. अरे चल, रुपया कुठे गेला? तुला म्हणलो ना बाबू, ये रुपया आज आहे तर उद्या नाही. ठीक आहे. मग आता जादूने रुपया परत आला. आत्ता आणतो. अंतर मंतर 7 समंदर, बोल मेरे बंदर, चल जा अंदर, छू. ते बघ, प्रधानजी आणि शिवपुडे एकत्रच येत आहेत. काय आहे रे? रस्त्यात काय चाललंय? सलाम सरकार. गरीब लोकांचा दारुड्याचा खेळ चाललाय सरकार. चल आवर तुझं चंपू का बाळ. शिपाई हकला त्याला. चल लवकर. महाराज, गरीबाचा खेळ आहे, अजून पैसे पण जमा झाले नाही. अरे बाबा, महाराजांचे याच्या रस्त्यावरून. मग आम्ही हवं तर एका बाजूला खेळ करतो. म्हणे एका बाजूला. शिपाई, अरे बघतोस काय? उचलण्याची टोपली आणि घाल त्याच्या कमरेतला. नका नका नका, उचलतो आम्ही आमचं सामान. चल बाबू, गरीब लोकांची दुनियाच राहिली. उस्ताद, एका पैशाची पण कमाई नाही. जाऊ दे, पुढच्या गल्लीत बघू आपण. पाहिलं, त्यांच्या वेळा मंगळा गारुडी निघून गेला. शिपाई, सर्व व्यवस्था चोख आहे ना? होय महाराज, चोख आहे. असं कर, तू पुढे देवळात जाऊन थांब. ते बघ, महाराज इकडेच येत आहे.
ठीक आहे प्रधानजी, येतो. ते पहा, आपले महाराज आणि राजकन्या इथेच येत आहेत. मुजरा महाराज. प्रधानजी, देवदर्शनाची सिद्धता झाली? होय महाराज, आज देवदर्शनासाठी ताईसाहेब काय पण आल्या. हो, देवदर्शनासाठी आलीये खरी, पण तिचा हट्ट काही वेगळाच आहे. काय हवंय ताई सरकारांना? मोत्याचे दागिने, इजतदारी कपडे. अहो, असला हट्ट असता तर आम्ही कधीच पुरवला असता. पण हिचा हट्ट आहे गारुड्याचा खेळ बघायचा म्हणून. काय? गारुड्याचा खेळ? हो हो, गारुड्याचा खेळ पाहायचा आहे आम्हाला. किती किती गंमत असते त्यात. बासरी पूर्वीचे मधुर स्वर, त्यावर बोलणारा तो नागराज, मधूनच कडाडणारा ते कुडमुड, भराभर बोलणारा तो गारुडी आणि खूप हसवणारा त्याचा छोटा साथीदार. बास, तुला सांगितलं ना एकदा, असले भिकार हट्ट चालणार नाही म्हणून. रस्त्यावरला भिकार खेळ राजकन्याने बघायचा नाही. शांत व्हावं महाराजांनी, अजून लहान आहेत ताई सरकार. म्हणून काय असले रस्त्यावरले भिकार खेळ पाहिजे? महाराज, लहान मुलांना साऱ्याच गोष्टीची कुतूहल असते. अहो, तुम्ही येण्यापूर्वी या रस्त्यावर गारुड्याचाच खेळ चालला होता. काय मुले रंगून गेली होती. मग खेळ संपला? नाही, आपण येणार म्हणून आम्ही बंद करायला होता. प्रधानजी, तुम्ही अगदी दुष्ट आहात. का खेळ बंद केलात? प्रधानजी, तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. चला, देवदर्शनाला जायला उशीर होतोय. आम्ही नाही येणार देवदर्शनाला. आम्हाला खेळ बघायचा आहे. महाराज, बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट म्हणजे कठीण का? इतर तर हे तिन्ही हट्ट एकत्र आले आहेत. छे, आमचाही राज हट्ट आहे की रस्त्यावरला भिकार खेळ बघायचा नाही. मला बघायचंय. महाराज, मी एक उपाय सुचवू का? सुचवा. महाराज, आपण ताई सरकारांसाठी राजवाड्यात एका मोठ्या वादनाचा खेळ आयोजित करा. त्याला इनाम द्या. म्हणजे ताई सरकारांना खेळ बघायला मिळेल आणि आपल्या हट्टाप्रमाणे तो बघायला रस्त्यावर जायला मिळेल. शिवाय लोककलेला राजाश्रय दिल्यामुळे महाराजांना दुवा मिळेल. वा प्रधानजी, आम्ही खुश आहोत तुमच्या हुशारीवर. चांगला उपाय सुचवला. मग ठेवायचा ना खेळ आपल्या राजवाड्यात. किती किती मजा. प्रधानजी, आपली ती दासी आहे ना चमेली, तिलाच विचारा. कोण तो गारुडी? काय बरं त्याचं नाव म्हणाली? हा, मंग्या गारुडी. तो खूप छान खेळ करतो. त्यालाच बोलवा. ठीक, त्यालाच बोलवू आपण. महाराज, चला मग, देवदर्शनाची वेळ होत आली आहे. चल बेटा, आता तरी येशील ना देवदर्शनाला? हो, येणार तर. चला लवकर. गेले सगळे, आपण पण जाऊ. चला. बापरे, केवढं जंगल आहे हे. समोर झोपड्या पण दिसताय. ते बघ, मंगे गारुडी आणि तो बापू तुमच्या दारातून सामान आत टाकते. चला, आपण पण बघूया काय करतायत ते. बाबू, जरा पाणी घेऊ दे, फार भूक लागली. उस्ताद, मला देखील भूक लागली. पाणी आणतो आणि बघतो काय खायला आहे का. देवा, तुझ्या मनात तरी काय आहे? मी काय एकटा कसाही भूक सहन करू शकेल, पण बाबूचे हात पाहत नाही. का लहान गजीवाला छळतोस? त्यांनी काय अपराध केला तुझा? काय उस्ताद, कोणी अपराध केला? हे घ्या पाणी. नाही, कुणी नाही. आपल्या देवाची प्रार्थना करत होतो. उस्ताद, देव जगात आहे का हो? आहे तर, देव आहे. अहो, सकाळपासून बघतोय, कुठं खेळ व्हायला तयार नाही की पैसे मिळायला. सबंध दिवस तांबडे तोडत कसे पोट. 2 वेळेच्या खाण्याचे सुद्धा पैसे मिळत नाही. अरे, एखादे दिवस चालायचंच असतं. एखादा दिवस 8 दिवस झाले, खेळ सुद्धा पोटभर खायला मिळत नाही. नगरातल्या मुलांना किती छान छान कपडे, शिवाय ते मुलं शाळेतही जातात. अरे, रडायला काय झालं? हे बघ, पुढच्या महिन्यात चंदनपूरच्या देवीची यात्रा आहे. त्यावेळी खूप लोक येतात. मग आपण खूप खेळ करू, खूप पैसे मिळवू, मग तुला नवीन कपडे आणि खाऊ आणू. पुढल्या महिन्यात? पण मला आता भूक लागली आहे. सकाळ पाणी प्यायलाच ना तू? हा, लोटी भर प्यायलं, पण भूक. उस्ताद, आयडिया. त्या शेजारच्या चमेलीकडून आणतो काहीतरी खायला. ती राजवाड्यात काम करते ना, ती देते खायला. आत्ता आणतो का? अरे बाबू मेला वाटतो. अजीब लडका आहे. क्षणात हसतो, क्षणात रडतो. आलास पण? उस्ताद, आज आपलं नशीबच फुटकं. का रे? चमेली घरात नव्हती. तिच्या कंजूस बापाने अख्खी चपाती दिली. अर्धी खाऊ. मला नको, तूच खाऊन टाक सर्व.
नाही उस्ताद, तुम्ही अर्धी खाल्लीच पाहिजे. बघा मुलांनो कसे दोघंही एकमेकांना आग्रह पण करते नाहीतर तुम्ही. अरे छान, असा तू कुठून आला इथे? हरिओम हरिओम. बेटा 4 दिवस उपाशी आहे, काही भिक्षा मिळेल? शाबास, आम्हीच कशी कशी भिक्षा मागून आणली. तुम्हाला काय देणार ना मी काय खाणार? बाबू, मला अर्धी चपाती देणार होतस ना, ती दे त्यांना. बाबा, मी का म्हणून देऊ? मला खूप भूक लागली, मी तुम्हाला देईन फार तर फार. बाबू, अरे अतिथीच्या रूपाने परमेश्वर सुद्धा आपली परीक्षा पाहत असतो. पुस्तक तुम्हाला सांगितलं ना की या जगात देव नाही म्हणून. या जगात देव असता तर प्रामाणिकपणे खेळ करून पोटा भरणाऱ्या आपल्यासारख्या गरीबाला कधीच उपाशी ठेवले नसतं. हरिओम हरिओम. बाबू, तू सर्वच चपाती देऊन टाक बघू. अरे, या अर्ध्या चपातीने धड तुझंही पोट भरणार नाही आणि धड माझंही नाही. पण ती चपाती तू जर त्यांना दिलीस तर भुकेल्या माणसाला अन्न दिल्याच्या समाधानाने आपल्या दोघांचे पोट भरेल. हे घ्या पोळी साधू महाराज. कल्याण वस्तू. बेटा, हा तुकडा तू खा आणि हा तुझ्या उस्तादांना दे. अच्छा, एवढाशी तुकड्याने माझं पोट भरलं? अरे, भुकेल्या माणसाला अन्न दिल्याच्या समाधानाने पोट भरलं तुझं. माझं पण पोट भरलं. तुम्ही सुखी राहा. मला सांगा, तुम्ही कसला खेळ करता? मी गारुडी आहे. रस्ती खेळ करून पोट भरतो आम्ही. मग तुझ्याकडे पुंगी असेल का? पुंगी तर नाहीये, ही बासरी आणि एक कुरमुड आहे. ठीक आहे, ठीक आहे. पुंगी ही पुंगी साधी नाही बरं का, जादूची पुंगी. काय? जादूची पुंगी? साधू महाराज, काय जादू आहे? तुला हवी ती गोष्ट 3 वेळा मोठ्यानं माग आणि ती पुंगी वाजव. तत्काळ ती गोष्ट तुझ्या पुढे हजर होईल. तथा असतो. नमस्कार साधू महाराज. हरिओम. येतो आम्ही. आता मजाच मजा. जादूची पुंगी मिळाली. साधू महाराज की जय. उस्ताद, आता काय मागायचं या पुंगीकडे? बाबू, अरे जादू बिदू सब झूठ है. उस्ताद, मग तुम्ही नाही का जादू करत? अरे, आम्ही करतो ती हात चलाकी. मातीतून रुपये काढले असते तर असे रस्ती खेळ कशाला केले असते आणि आजच्या तू उपाशी राहिला असतं का? उस्ताद, ते बघा चमेली आली. काय आज पण उपाशी राहिलात? बाबू अरे मला सांगायचं नाही का? तू होती का घरात? तू येऊन गेला? दादाजींनी काही दिलं नाही का तुला? दिलं ना, एक अख्खी चपाती. अरे थांब, मी आता घेऊन येते काय. नको चमेली, थांब जरा. अगं, मला भूक नाही आता. म्हणे भूकच नाही. खरंच आम्हाला भूक नाही. एक साधू महाराज आले होते, आम्ही ना ती चपाती त्यांना दिली. छान. आणि स्वतः उपाशी राहिले. अगं, पण त्यांनी आम्हाला पुंगी दिली आहे ना. पुंगी दिली? छान. आता वाजवायची पुंगी आणि राहा उपाशी. ही पुंगी साधी सुधी नाही बरं का, जादूची पुंगी आहे. काय जादूची? काय हो उस्ताद, खरं सांगतोय का? हा, म्हणजे साधू महाराज तसं म्हणाले. उस्ताद, तुम्हाला येते वाजवता? हो, येते की. त्यात काय अवघड आहे? मग वाजवा ना. थांबा. आता 3 वेळा एखादी गोष्ट मागा. हा, एखादी गोष्ट मागा म्हणजे कळेल की खरी आहे का ते. काय मागावे बरं? काहीतरी अवघड मागूया. देवा मिठाई मागूया का? का? राजवाड्यातून येता आता चलत असतेच की. ती कमी पडली वाटतं. ठरले, मागायचे ठरले. बाबू, सकाळी आता खेळ कुठे झाला? पहिला खेळ मंदिर कशी झालेला, पण तो पुरा झालाच नाही. महाराज तिथून जायचे होते म्हणून हकललं ना आपल्याला. असंच आहे ते बाहेर. अहो, राजकन्याला इतकी इच्छा आहे खेळ बघायची, पण तिला महाराज बघूच देत नाही. मग आपण पुंगीला हेच मागू. राजकन्याला खेळ बघायला मिळू दे. मग म्हणा तिंदा, राजकन्या खेळ बघायला मिळू दे. राजकन्याला खेळ बघायला मिळू दे. राजकन्याला खेळ बघायला मिळू दे. ते बघा, प्रधानजी आणि शिपाई घाईघाईने येतात. काय पाहिजे आपल्याला? कामाला इथून पण हकलायला आला. आणि हकलायला नाही, आम्ही आमंत्रण करायला आलो आहे. कसले आमंत्रण? त्या दरबारात तुझा खेळ ठेवला आहे. राजकन्यालाही बघायचा. शिवाय महाराज स्वतः जातीने हजर राहणार आहे आणि तुला इनाम देणार आहे. साधू महाराज की जय. जादूची पुंगी, जादूची पुंगी. आपण बघूया आणि बाबू बरोबर इथे राजवाड्यात आलो. पण तिकडे बघा, महाराज आणि राजकन्या घेऊन सिंहासनावर पण बसले.
ते प्रधानजी आणि शिपूर्ण एका बाजूला उभे आहेत बघा. अरे वा, चमेली अगदी राजकन्याच्या शेजारीच उभी आहे. अरे बोलत बसू नका, तिकडे पहा. मंग्या गारुडांनी महाराजांना आरतीने सलाम केला. मंग्या, चालू कर तुझा खेळ. अहो कोण कोठला कशास पुसता, सातार माझं गाव, मंग्या गारुडी माझं नाव हो, मंग्या गारुडी माझं नाव. अहो माळावरती असे आमची वस्ती, अहो चूल आमची 3 दगडांवरती, रोज सकाळी बाहेर पडतो रस्ते खेळ करतो. अहो 3 सांजेला घराकडे आमची धाव रे, मंग्या गारुडी माझं नाव हो, मंग्या गारुडी माझं नाव. वा वा सुरेख, लोकसंगीत आणि तेही अर्थपूर्ण. आम्ही खुश आहोत. खेळ चालू करा. सलाम मायबाप सलाम. गरीबाची ही वेडी वाकडी कला आहे, गोड मानून घ्यावे. ए बाबू, बोलो उस्ताद. आज का खेल शुरू हो रहा है. हाँ शुरू करो, बकवास बंद करो. अरे बाबू, बकवास आम्ही कधी करतच नाही. मग काय करते? जादू करते. बडबड ठार करते. बाबू, अरे बडबड केल्याशिवाय या लोकांचं लक्ष आपल्याकडे जाणार नाही. या लोकांचे लक्ष आपल्याकडे गेल्याशिवाय जादू होणार नाही. या बडबडीला म्हणतात मोहिनी मंत्र. अरे बापरे, म्हणजे तुम्हाला मोहिनी विद्या येते? अलबत्त. मोहिनी विद्या, इंद्रजाल, जादू टोना, भूत पिशाच, सब कुछ. ठीक आहे, मग ह्या लोकांवर मोहिनी विद्येचा प्रयोग करून दाखवा. ठीक आहे, बोला. कोणावर करू हा प्रयोग? आहे कोणी तयार आपण घ्यायला? कोणी येत नाही. बाबू, हे सगळे लोक आपल्या विद्येला घाबरते. बोला, आता हा प्रयोग कोणावर करू? उस्ताद, मी तैयार आहे. तू तैयार आहे? अरे तू तर बच्चा आहे. लेकिन कच्चा नहीं है. ठीक आहे. मी इथे रुमाल ठेवतो, त्यावर तू बसायचे. नीट मांडी घाल, डोळे मिटलेले. डोळे उघडले तर तू चकडा होशील. काय? चिकडा होय. चिकडा नाही, चकडा होशील. कसे उस्ताद? एक डोळा पूरब, एक डोळा पश्चिम. आता समजलं. ए बाबू, आता मी सांगेन ते तू बोलायचे. बोल. ए जादूवाला. ए झाडूवालिया. काय बोलतो तू? ए जादूवाला. ए मदारी. ए म्हातारी. काय बोलते तू? काय बोलते तू का बोलले? तू काय बोलले? ऐसा मंतर मार, ऐसा मच्छर मार की पोरग्याची पोरगी होईल. उस्ताद, काय करता? आता आला ना जागेवर. आता याच्यावर मी मोहिनी मंत्र टाकतो. अंतर मंतर 7 समंदर, बोल मेरे बंदर, चल जा अंदर. छू. आता हे पोरगा एकदम कडक झाला. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधते. ये देखो बाबा लोग, या बाबूला आता काही दिसत नाही. शिपाई, तुम्ही इकडे या. याला काही दिसते काय? काय दिसत नाही. ए बाबू, ये हवालदार के पगड़ी में क्या है? बाल है. क्या बोला? बाल है? अरे पगड़ी के पीछे सिर है तो बाल रहेंगे ही ना. उस्ताद, माल है माल. हवालदार, पगड़ी निकालो. नहीं. निकालो. सिपाही, काढा ना तुमची पगडी. काढतो. बाबू, इसमें क्या है? पुड़ी है उस्ताद, देखो मिठाई है. बाबू, प्रधान जी के हाथ में क्या है? अंगूठी है. बराबर है. ये आदमी ने क्या पहना है? कपड़ा पहना है. अरे कपड़ा तो सभी पहनते हैं, पर यानी धोती या लहंगा पहना है. लहंगा. अभी सब लोग नागराज का दर्शन लो. आजपर्यंत रस्त्यावरचा टाकाऊ खेळ म्हणून मी याला समजत होतो, पण आमचेही चांगले मनोरंजन झाले. पण मंगू दादा, तुम्ही जादूची पुंगी नाही दाखवली. मला एक गोष्ट मागायची आहे त्या पुंगीकडे. मला चमेलीने सारे सांगितले आहे. अगं वेडी, अशी कुठे जादूची पुंगी असते का? मंगू दादा, मला ना सुवर्ण कमळ हवं आहे. अगदी दुर्मिळ आहे ते. आपल्या नगरीचा पश्चिमेला जंगलात जंगली श्वापदांच्या पहाऱ्यात आहे त्या कमळाचे तळे. ठीक आहे, आपण मागून पाहू.
पुंगी पुंगी राजकन्येला सुवर्ण कमळते, पुंगी पुंगी राजकन्येला सुवर्ण कमळते, पुंगी पुंगी राजकन्येला सुवर्ण कमळते. ते बघा, शिपाई आले. महाराज, बाहेर काही आदिवासी आले आहेत. त्यांनी राजकन्येला भेट म्हणून हे सुवर्ण कमळ दिले आहे. बघू बघू बघू, किती छान. बाबा, मंगुराची जादू खरी झाली. जादूची पुंगी, जादूची पुंगी. धन्यवाद. आधी मोठ्या गटाचा कार्यक्रम बघितला, अभिवाचन. नाट्य प्रशिक्षणामध्ये वाचिक अभिनय आणि अंगिक अभिनय या दोन्हीचं खूप महत्व असतं. तर तो आता आपण जे बघितलं ते वाचिक अभिनयाचं प्रात्यक्षिक होतं. आता आपल्या द्रव्यवाद सत्रातली छोट्या गटातली मुलं म्हणजे 5 ते 8 या वयोगटातली मुलं आता सादर करणार आहेत अभ्यास काव्य. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, जसं अभ्यास नाट्य असतं, इथं तुम्ही बघताय संस्थेचे जे उपक्रम आहेत त्याच्यात आहे अभ्यास नाट्य. तसंच हे अभ्यास काव्य आहे, कारण छोट्या मुलांना कविता गाणी वगैरे खूप जास्ती आवडतात. तर त्या गाण्यांमधनं त्यांचा अभ्यास कसा होतो हे आपण बघूया. या अभ्यास काव्याचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे राधिका देशपांडे यांनी. तर आता बघूया अभ्यास काव्य. छोटी मुलं आहेत, सांभाळून घ्या सगळ्यांना. धन्यवाद. पक्षी बोलती झुळ 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 झरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर भिर भिरती. स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती झुळ 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 झरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाखरे वर भिर भिरती. स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती. त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी. त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी. कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते इथे एकटे. सारी हसती गाती नाचती, कोणी रडके नाही. स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती. नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा. नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा. उडो बागडो पडो धडपडो, लागत कोणा नाही. स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती. अरे हा चिंटू कसा रे झोपलाय? ए चला चला आपण त्याला उठवायचं का? थांबा मी सगळ्यांना बोलते. ए नक्ष तस्मै सूर्यास लवकर या. काय झालं? अरे बघा ना चिंटू कसा झोपलाय. चला आपण त्याला उठवायचं का? चला उठूया. अरे काय रे मला उठवला? मी किती चांगल्या स्वप्नात होतो. अरे काय सांगू, त्या स्वप्नात मी अशा गावात गेलो होतो जिथे नुसता आनंदी आनंदच होता. हो, शाळा नाही, अभ्यास नाही, ना आईबाबांचे ओरडणे नाही, का कुठला क्लास नाही, पण
तुम्ही येऊन मला उठवले. चल की मग आम्ही घेऊ स्वप्नातल्या सारखं. अरे नाही रे, माझी उद्या परीक्षा आहे, मला अभ्यास करायचा आहे, नाहीतर चांगले मार्क्स नाही पडणार. तुझा कुठला पेपर आहे? EVS. EVS? मग काय ते किती सोपं आहे. अरे काय ते सोपं असतं का बाष्पीभवन का काय ते? कुठून ते पाणी येतं, परत वर जातं, परत खाली येतं, परत वर जातं, ते सगळं माझ्या डोक्यावर. ते किती सोपं असतं. माझ्याकडे ना त्याच्यावर एक कविता आहे. काय टाकू का? काय कविता? ते पण मोटरसायकलवर? हो, म्हण बरं. चला ऐका, बसा बरं सगळे. हे चला एकदा खोडकरवाल्यांनी रागीत सुराची खोडी काढली. एकदा खोडकरवाल्यांनी रागीत सुराची खोडी काढली. वाऱ्यावर रागून सूर्याने त्याच्याशी मोठी पैजच लावली. वाऱ्यावर रागून सूर्याने त्याच्याशी मोठी पैजच लावली. रागवलेला सूर्य झाला लाले लाल. रागवलेला सूर्य झाला लाले लाल आणि म्हणाला वाऱ्याला, चल चल दाखवतच माझी कमाल. सूर्याने आपले सहस्र हात बाहेर काढले. अफाट निळ्या समुद्राच्या अंगावर सोडले. समुद्राच्या अंगाची लाही लाही झाली. समुद्राच्या अंगाची लाही लाही झाली. वर वाफ होऊन त्याची ती वरवर जाऊ लागली. वर वाफेला वाजली थंडी. वर वाफेला वाजली थंडी. धुळे कणांनी दिली काळी बंडी. अशा प्रकारे बरं का सूर्याने केला पाण्याचा ढग. वारा रागून म्हणाला, आता माझी कमाल बघ. वारा जोरात पळू लागला. ढगालाही पळू लागला. वारा जोरात पळू लागला. ढगालाही पळू लागला. पळून पळून ढग दमला. आता माझे चरण नाही पर्वत. आता माझा चरण नाही पर्वत म्हणाला. अखेर वाऱ्याने ढगाला दिला पर्वताचा आसरा. अखेर वाऱ्याने ढगाला दिला पर्वताचा आसरा. घाबरलेल्या ढगाला धीर आला जरा. घाबरलेल्या ढगाला धीर आला जरा. पण तो पर्वत तर धुष्टच निघाला. त्या ढगाचा चुरा चुरा केला. बिचाऱ्या ढगाच्या काळजाचे पाणी पाणी झाले. तेच पाणी परत जमिनीवर सांडत वाहत वाहत पण समुद्रात मिळाले. अशा प्रकारे बरं का हे जलचक्र तयार झालं आणि युगाने युगे चालूच राहिलं. बिचारे वारा आणि सूर्य लावलेली पैस कधी विसरून गेले. लावलेली पैस कधी विसरून गेले. काय समजलं का वॉटर सायकल म्हणजे काय ते? हो समजलं की. हे माझ्याकडे पण आहे कविता. काय अजून एक कविता? ते पण वॉटर सायकलवर? हो म्हण बरं. ये बरं सगळ्यांनी इथे खाली बसा. बसा आपण. बऱ्या मोठ्या समुद्रात राहायचा थेंब छोटूसा. समुद्रातल्या लाटांसोबत इकडे तिकडे भटकायचा. उन्हाळ्यातल्या गरमीने तो तापून गेला खूप खूप. वाफ झाली थेंबाची आणि बदलून गेलं सगळं रूप. वाफ होती हलकी हलकी निघाली वर येत गिरकी. जाऊ लागली वर वर जशी थंडी वाजू लागली तशी. अगदी गाठून गेली वाफ पुन्हा थेंब झाले तयार. थेंबांना आकाशात भेटले त्यांच्यासारखेच मित्र फार. थेंबांनी केली एवढी गर्दी बनला हत्ती सारखा ढग. जोड झाला ओढा बिचारा तरंत काही येईना मग. ढगातल्या थेंबांनी मारल्या उड्या इतक्या भराभरा. सगळीकडे पडू लागल्या पावसाच्या नाजूक धारा. छोटूसा तो थेंब वाहत पुन्हा समुद्रात पोचला. प्रवासातल्या गमती आठवत काही गोड गोड हसला. पृथ्वीवरती पाण्याचा चालूच राहतो असा खेळ. हिवाळा उन्हाळ्यानंतर येते पावसाची वेळ. घातक विषय असतो का? बाकी किती भयानक भयानक विषय असतात. जसं की झाड कशी उगवते, त्याची प्रोसेस काय असते ते काही माझ्या लक्षात येत नाही बाबा. मग आपण आज खेळ न खेळता फक्त कविताच म्हणायच्या आहेत का?
म्हणजे हे बघा आता की तुला झाड कसं उगवते जर्मिनेशन हेच माहित नाही तर मग आपण जर्मिनेशन वर एखादी कविता आहे का ते बघूया. माझ्याकडे आहे कविता. कुठली कुठली? बीची कविता. मग म्हण करू. चला सगळे बसला पटकन बसा. कुठतरी इथलंसं बी घरंगळत आलं, छोट्याशा खड्ड्यामध्ये विचार अडकून बसलं. अनोळखी जागा पाहून बी गेलं अगदी घाबरून. शांत केलं त्याला वाऱ्याने हळूच फुंकर घालून. भगवानच्या पावसाने हसलं त्याला खूप खूप. मातीच्या मऊ पांघरुणात इवलं बी झालं गुडूप. सूर्योबांच्या किरणांनी जाग आली सकाळी. पाहतो तर आली होती पानं कवी कवळी. इवल्याशा त्या बीचा झालं होतं रोपट. ऊन पाऊस वाऱ्यासोबत होत होत मोठ. शिव आली खार आली मधमाशी गाई गाणी. झाडाच्या सावलीत रंगले छोटे मोठे प्राणी. छोटे मोठे प्राणी. इवलंसं ते बी आता राहिलं नव्हतं भित्र. मिळाले होते त्याला आता खूप नवे मित्र. खूप नवे मित्र. आता या कवितांमुळे तुझा सायन्सचा अभ्यास जरा तरी राहिला असेल ना. चला मग. हो झाला. चला मग आता तरी खेळूया. आपण खेळायचं तरी काय? बाहेर ना खूप सारी फुलपाखरे आले. आपण त्यांना पकडायचं का? काय? फुल खापरू? फुल खापरू नाही रे, पाखरू. पाखरू खापरू ना. यू फुल खापरू. यू फुल. बरं बरं वास फुल पाखरू म्हणजे बटरफ्लाय ना. अरे हो, मी तर विसरलोच. आम्हाला सायन्स मध्ये सायकल ऑफ बटरफ्लाय पण आहे की ते पण खूप कठीण असतं बाबा. तेही मला काही जमत नाही. त्याच्यावर सुद्धा आहे काय एखादी कविता? हो, माझ्याकडे आहे ती 4 कविता. म्हणून दाखवू का? हो चला बसा तिथे. एकदा गंमत झाली. आळ्याची पंगत बसली. पंगत बसली झाडावर. पाने खाल्ली भर भर भर. लागली होती सपाटून भूक. पाने खाल्ली खूप खूप. पाने खाऊन भरली पोट. आळ्या झाल्या जाड्या रट्ट. चालायला येईना पळायला येईना. आळ्यांना मुळी हलताच येईना. बघता बघता पेंग आली. आळ्यांनी मग जादू केली. तोंडातून एक धागा काढून एक एक कोश घेतला म्हणून. उभे ते मऊ कोशामधल्या सगळ्या गाढ झोपी गेल्या. खूप खूप झोप झाली. आळ्यांना मग जाग आली. कोश टाकून बाहेर आल्या आणि हरकून पाहतच राहिल्या. आणि हरकून पाहतच राहिल्या. झोपेतच एक नवल घडले. त्यांना होते पंख फुटले. लाल गुलाबी निळे पिवळे केशरी पांढरे जांभळे काळे. त्यांची होती फुलपाखरे झाली. फुला फुलातून उडू लागली. हसली फुलं झाडं वेली. त्यांच्याच खेळायला फुलपाखरं आली. काय आवडली का कविता? फुलपाखरे छान असतात ना. अगदी रंगीबेरंगी. अगदी इंद्रधनुष्यासारखी. जसे इंद्रधनुष्यात 7 रंग असतात तसे त्या फुलपाखरांच्या पंखांवरही असतात. कुठले
इंद्रधनुष्य तयार होते. कशी जादू झाल्यासारखं वाटतंय ना आकाशात एवढे मोठे इंद्रधनुष्य. चला मग आता तरी काहीतरी खेळूया. तुझा अभ्यास झाला आहे ना? हो झाला, पण आता तर अंधार पडायला लागलाय. मग कसं खेळणार बाहेर? झालं का? पडला ना अंधार. आपला सगळा वेळ हा कविता म्हणण्यातच गेला. झाली की नाही आता रात्र? तुम्हाला माहितीये का रात्रंदिवस कसे होतात? हो रे, रात्र झाली की सुरू डोक्यावर पांघरून घेऊन झोपतो, त्याच्यामुळे सगळीकडे अंधार होतो. तुला कोणी सांगितलं? आणि पांघरून कसं असतं माहितीये का? काळं काळं आणि त्याच्यात चांदण्या असतात म्हणून अंधार पडतो. तुम्ही काहीही बोलताय. तुम्हाला दिवस रात्र कसे होतात हेच माहिती नाहीये. तसंही तुला काय सगळंच माहिती आहे. हो, मग काय कविता काय फक्त तुम्हालाच येते का? मला पण येते. मग बसा. गोल गोल फिरते पृथ्वी, सूर्याच्या अवतीभोवती प्रकाश पडता पृथ्वीवरती. असतो दिवस त्या जागेवरती, सूर्याचे किरण डोळ्याला खुपते, म्हणूनच पृथ्वी पलीकडे बघते. पलीकडे तिला दिसतो चंद्र, तेव्हाच होते तिकडे रात्र. रात्रीच्या अंधारात मिळमिळती चांदणे, पृथ्वी म्हणते होणार तर नाही ना मी आंधळी. पृथ्वीने आपली पाठ फिरवली, सूर्याकडे बघून खुदकन हसली. गिरक्या मारत स्वतः होती, पृथ्वी खेळ खेळत बसली. दिवस रात्र हा खेळ मजेचा, सकाळी उठून रात्री झोपी जायचा, सकाळी उठून रात्री झोपी जायचा, सकाळी उठून रात्री झोपी जायचा. उठव त्याला. अरे मी तर मस्करी करत होतो. काय आवडली का कविता? हो आवडली कविता. या कविता म्हणण्यामध्ये किती मजा येते ना. या अशा अभ्यासाला कविता असतात हे मला माहितीच नव्हते. या अशा अभ्यासाला कविता असतील तर अभ्यास किती सोपा होईल. ईव्हीएस प्रमाणे गणित हा विषय सुद्धा खूप अवघड असतो. त्याच्यावर आहे का एखादी कविता? हो माझ्याकडे. गणितामधला आकार हा विषय खूप अवघड असतो. त्याच्यावर सुद्धा आहे का एखादी कविता? हो माझ्याकडे आहे आकारावर एक कविता. म्हण ना. आकारातून आकारल है जग आपले चोहीकडे, आकारातून आकारल है जग आपले चोहीकडे. गोल त्रिकोण चौकोन आयत असते आपल्या चहूकडे, गोल त्रिकोण चौकोन आयत असते आपल्या चहूकडे. ह्याच्या पुढचं मी म्हणते. सूर्य गोल हा चंद्रही गोल, घड्याळ आपले गोल फिरे. सूर्य गोल हा चंद्रही गोल, घड्याळ आपले गोल फिरे. कोण कडाना बाजू असती वर्तुळ म्हणती त्याला सारे. ह्याच्या पुढचं मी म्हणते. आईस्क्रीमचा हा कोण त्रिकोणी, कौलारू घर असे त्रिकोणी. आईस्क्रीमचा हा कोण त्रिकोणी, कौलारू घर असे त्रिकोणी. तीनच कोण आणि तीनच बाजू, पहा शोधणी आजूबाजू. तीनच कोण आणि तीनच बाजू, पहा शोधणी आजूबाजू. याच्या पुढचं मी म्हणतो. कॅरम खिडकी रुमाल फळा, चौकोनी हा आकार खरा. चार कोण आणि चारच बाजू, समान असते नीट पहा. त्याच्यावरचं मी म्हणतो. बिस्किट चॉकलेट तिरंगी झेंडा, आयताचे आकार पहा. बिस्किट चॉकलेट तिरंगी झेंडा, आयताचे आकार पहा. समोरासमोरील दोनच बाजू, असते सारख्या इथे पहा, असते सारख्या इथे पहा. चला याच्या पुढचं आपण सगळे मिळून म्हणूया. आकारातून आकारल है जग आपले चोहीकडे, आकारातून आकारल
टीचरना धरून काही कविता माहिती असतील तर आम्हाला नक्की कळवा, म्हणजे आम्हाला अभ्यास करायला खूप आवडेल. आणि तुम्हाला आपल्याला शिकवलं जातं ते मोठे आपण झाल्यानंतर सुद्धा त्या कविता ते सगळे प्रसंग आपल्या समोर असतात आणि आपल्याला ते आपला सुद्धा आठवतात. तशीच ही मुलं जेव्हा तुमच्या आमच्यासाठी होतील तेव्हा हे केलेलं राधिका ताईंचं त्या मुलांना नक्की आठवेल अशी मी तुम्हाला गॅरंटी देते. दसमा जोशी, दक्ष पटवर्धन, कुठल्या सचिव पालेकर, देविका परांजपे, जिनिका धामणे, आनंद दिग्दर्शिका राधिका देशपांडे, कौतुक आहेच खूप, पण त्यांच्याकडे इतकं छान बसवून घेणाऱ्या राधिका ताईंचाही खूप खूप मला त्रास दिलेला आहे पण आता तरी सादरीकरण पाहून असं वाटत नाही प्रॅक्टिसच्या वेळेला किती म्हणजे एकदम सुंदर केलं त्यांनी. प्रत्येकाने प्रत्येकाची जबाबदारी खूप उत्तमरित्या सांभाळली आहे आता हे नाटक करताना, त्याच्यामुळे या मुलांचं खूप खूप कौतुक. आता नाट्य प्रशिक्षक म्हणजे नवरस हे तर शिकवलेले त्याप्रमाणे ते शिकवलेले आहे आणि या मुलांनी आपल्याला प्रश्न सादरीकरण करतात. लेखक दिग्दर्शक कोणी नाही ना, ते जायचं या मुलांनी सगळं ठरवून ते सगळं सादरीकरण करणार आहे. तर तेही आता बघूया. शिकवलं ना आपल्याला. अरे काल मी नाट्य वर्गाला येऊ शकलो नाही. काय शिकवलं सांग ना. काल नवरस शिकवले. आता हा कुठला रस आणि नाटक करताना हा कुठला रस प्यावा लागतो? कधी नाव पण नाही ऐकलं या रसाचं. नाही ऐकलंस? नाही, मला तर फक्त उसाचा रस, आंब्याचा रस हेच माहितीये. फार झक्कास लागतात. हे बोलतानाच तू हास्यरस निर्माण केलास. म्हणजे बघ, कधी आपल्याला राग येतो, कधी आपण दुःखी होतो, कधी आपल्याला खूप आनंद होतो, तर कधी आपल्याला खूप आश्चर्य वाटतं. अरे तुझं असं बोलणं ऐकून मला काही समजत नाही बघ. जरा नीट सांग ना. सांगा त्याला समजावून. अरे हास्य रस तू आत्ताच निर्माण केलास. जेव्हा आपण काही विनोद करतो तेव्हा सगळे हसतात, जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो तेव्हाही आपण हसतो. हाच तर आहे हास्य रस. जेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं, दुःखी होतं, तेव्हा त्याला म्हणतात करुण रस. बरं, हे बघ आता मी तुला सांगते. जेव्हा मी रोज शाळेत येते तेव्हा जिमी म्हणजे माझा डॉगी तो रोज माझ्या अंगावर उड्या मारत मारत माझ्याशी खेळतो दारातच. पण मागच्या सोमवारी काय झालं माहितीये? काय? अरे जिमी आलाच नाही. हो, मग मी त्याला शोधत बसले. जिमी जिमी जिमी, अरे कुठे आहेस तू? जिमी. अगं तो बघ त्या खुर्ची खाली झोपलाय. जिमी जिमी, काय झालं जिमीला? अगं त्याला बरं वाटत नाहीये. पण मला जिमी असं शांत नाही ना बघत. हो ग, रडू नकोस तू. जिमीला मी आता औषध दिलंय, थोड्या वेळात बरा होईल. आणि मग पुढच्या 2च दिवसात जिमी बरा झाला. आणि असं मी मागच्या सोमवारी करुणा रसाचा अनुभव घेतला. बरं झालं माझी मी बरं झाला. हो, जेव्हा आपण धाडस दाखवतो, शूरवीरासारखं वागतो, तेव्हा त्याला म्हणतात वीररस. शूरवीरासारखं? आणि आपण आपण तर अजून किती लहान आहोत. हो, पण प्रणवी सारखी छोटी मुलं सुद्धा शूरपणा दाखवतात. हो, सांग प्रणवी. तुला माहितीये मागच्या महिन्यात काय झालं? पण एके दिवशी शाळा सुटली पण बराच वेळ झाला आमची व्हॅन नाही आली. हो, कसं? आमच्या वर्गात एक राजेश नावाचा मुलगा आहे. त्याला शाळेत सोडायला आणि घरी न्यायला त्याचे ड्रायव्हर काका येतात मोठी गाडी घेऊन. पण त्या दिवशी त्यांची गाडी पण नाही आली. पण तेवढ्यात एक काका आले आणि ते राजसला म्हणाले, राजस आज तुला घेऊन त्याला मी आलं, चल पटकन. तुम्ही कोण? मी नाही तुम्हाला ओळखत. अरे मी तुझ्या बाबाचा मामा, चल तू चल पटकन चल. मी नाही तुम्हाला पाहिलं, मी नाही येणार तुझ्याबरोबर. अरे ते वाट पाहताय तुझी, चल तू चल. जर तुम्ही राजसला घ्यायला आला असाल तर पासवर्ड सांगा बघू. पासवर्ड म्हणजे
ते मला काही माहित नाही. हे पोर तुमचं सोडा त्याला, सोडा त्याला. वॉचमन काका, लवकर या. काय झालं ए भाऊ, सोडा त्याला. बरं झालं पोरी तुम्हाला बोलवलंस, नाही तर तू उचलून घेऊन गेला असता त्याला. अशा प्रकारे प्रेमामध्ये शूरपणा दाखवला, म्हणजेच वीररस. शाबास. आता आपला पुढचा रस बिभत्स रस. जेव्हा आपल्याला घाण वाटते, किळस येते, तेव्हा तो असतो बिभत्स रस. अरे मी काल अभ्यासाला बसले होते, तेव्हा काय झालं माहितीये? कळ, माझ्या समोर अचानक एक पाल पडली. मी जोरात ओरडले आणि पळून गेले. अजूनही अपघात कसतरीच होती. जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा त्याला म्हणतात रौद्र रस. कोणी काय अन्यायाने वागत असेल तर मला खूप राग येतो. तुला कधी रे कधी सांग मला. सांगतो. आमच्या सोसायटीत ना एक मोठं ग्राउंड आहे. त्या ग्राउंड मध्ये ना एक दिवस ठेवतो, म्हणजेच एक दिवस लहान मुलांचा, एक दिवस मोठ्या दादांचा. पण ते मोठे दादा ना काय ऐकतच नाही, सारखं त्यांची दादागिरीच करतात. आम्हाला खेळूच देत नाही. ए चल चला निघा, मला खेळायचंय. चला 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 बाजूला. अरे आम्ही नाही सरकणार. चले जाओ, चले जाओ. अरे म्हणजे हा रौद्र रस पण झाला आणि वीर रस पण. करेक्ट. अरे तुला कळायला लागलं की सगळं? हो, तुम्हाला सगळ्यांना छान समजले म्हणून तुम्ही मला छान समजू शकता. आता पुढचं कुठला रस? सांगतो, हे मी सांगतो. जेव्हा आपल्याला कुठल्या गोष्टीचं वाव वाटतं ना, त्याला म्हणतात अद्भुत रस. एक्झाम्पल प्लीज. देतो रे देतो. माझा वाढदिवस होता, मला खूप सारे गिफ्ट मिळाले. त्यात एक मोठा बॉक्स होता. सगळे गेस्ट गेले आणि मी तो बॉक्स हळूच उघडला. त्यात एक सुंदर लॅम्प होता. मी त्या लॅम्पचं बटन दाबलं आणि असा सप्तरंगी प्रकाश अख्ख्या खोलीत पसरला. माझे तर डोळेच दिपले. मी डोळे विस्फारून पाहत होतो, तोपर्यंत एक आवाज आला, हुकुम मेरे आका. करेक्ट. तुला एकदम वाव वाटलं असेल ना? करेक्ट. वाव आहे, अद्भुत आहे आणि फसवा पण आहे. पाता मारलेस ना आयुष? करेक्ट. म्हणजे असं फसवारस पण असतो? इनकरेक्ट. फसवारस वगैरे नसतो, तो आपल्या गंमत करतोय. हे गंमत राहू तरी आपला ब्रेक संपेल आता. पुढचा रस आहे शृंगार रस. जेव्हा आपण नटतो, सजतो आणि लाजतो, तो असतो शृंगार रस. तुला असं काही आठवतंय का? नुसतं तुझ्या बहिणीचं लग्न झालं. हो, जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा तिला खूप चिडवलेलं. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा, मंडप आला हो दारी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. पुढचा रस सांगतो तुला. जेव्हा आपल्याला खूप भीती वाटते तेव्हा त्याला म्हणतात भयरस. सर्वीर, त्याबद्दल तूच सांग आता. हा, एकदा आई बाबांना एका समारंभाला जायचं होतं. आम्हाला पण चला म्हणत होते, पण मला आणि ताईला त्या मोठ्या माणसांच्या समारंभात बोर होतं, म्हणून आम्ही घरीच राहिलो. अच्छा सर्वीर, आता 9 वाजत आले, अजून आई बाबा कसे नाही आले? अगं मग काय लगेच तुला भीती वाटायला लागली? एवढा शूर भाऊ आहे ना तुझ्या सोबत आणि तू काय घाबरतेस? कुठून तरी आवाज येतोय. काहीतरी किचन मधनं पडण्याचा आवाज आला. कुण्यात असेल का? मला तर खूप भीती वाटतेय. अगं बाई, लाईट पण गेले. शर्विल, दरवाजा उघड, आलोय आम्ही. आई बाबाच आले होते, पण तोपर्यंत असा जबरदस्त अनुभव घेतला ना आम्ही भैरसाचा. अरे मला पण ऐकून भीती वाटायला लागली. तुम्हाला तेव्हा केवढी भीती वाटत असेल? बरं, आता शांत हो जरा. अजून पण भीतीने नजर कापतो आहेस बघ. अद्विक, हा पण एक रस आहे बरं का, शांत रस. भक्तिगीत, भूपाळ्या, श्लोक, आईने बाळासाठी गायलेलं अंगाई गीत,
या सगळ्यातून शांत रस प्रकट होतो. चला आता आपण सगळे शांत बसूयात, डोळे मिटूयात आणि शांत रसाचा अनुभव घेऊयात. आपण नेहमी म्हणतो तो एक श्लोक आणि ओंकार म्हणूयात. 1 2 1 2 1 2 आता आपण श्लोक म्हणूया. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांती शांती शांती. तुला सगळं छान समजलंय ना? हो, आता मला सगळे छान समजले. नाहीतर माझ्या मनात पण आधी भैरच बसलेला. मागच्या नाट्य वर्गाला आलो नव्हतं ना मी, म्हणून. पण आता त्या भैरसाची जागा हास्यरस आणि शांत रसाने घेतली आहे. नमस्कार, मी सोहम बर्वे. नमस्कार, मी रामेळ देशमुख. नमस्कार, जयेंद्र नचिकेत वैकर. नमस्कार, आयुष राहुल नरुटे. नमस्कार, अद्विका मेय लाटकर. नमस्कार, शर्विल मुळे. नमस्कार, प्रणवी सुशांत कुलकर्णी. नमस्कार, अनघा आशिष पुराणे. नमस्कार, अलिशा अभिजित तलाठी. नमस्कार, अमृतराज विनीत निर्मळ. नमस्कार, आद्या नेवगाव. धन्यवाद. आता आपण मुलांना सर्टिफिकेट्स देणार आहोत. आपल्या इथं ज्येष्ठ रंगभूषाकार शरदराज भगत इथं हजर आहेत. त्यांच्या हस्ते आपण आता बक्षीस मुलांना सर्टिफिकेट्स देऊया. शरदराज भगत, आपण स्टेजवर यावं. आपण वर्षभर वेगवेगळे उपक्रम करत असतो. संस्थेचं आता 46व्या वर्षात संस्था पदार्पण झालेली आहे आणि या निमित्ताने आपण दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतो. राज्यनाट्य असेल किंवा अजून काही वेगवेगळ्या बाहेरच्या स्पर्धा असतात. तर या मुलांना सगळ्यांना प्रश्न पडले असतो की एकदा शिबिर केल्यावर पुढे काय. तर ते पुढे काय, तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून त्या मुलांना प्रयत्न करत असतो की जशी त्याची कुवत आहे, जशी त्याला आवड आहे, त्यानुसार आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारे संधी देत असतो. तुम्ही सगळ्या पालकांनी एक लक्षात ठेवा की आपण स्वतःहून संस्थेच्या संपर्कात राहा. नवीन काही स्पर्धा आहेत का, नवीन काही गोष्टी आहेत का, त्यासाठी तुम्हाला नियोजनात आयोजनात सुद्धा कोणाला यायचं असेल तर त्यांना सुद्धा सगळ्यांना कोणालाही संस्थेत प्रवेश मिळतो. असं काही नाही की तिथं काही फी भरायला लागते वेगळी, त्याच्यासाठी काही करावं लागतं. तर तुम्ही वर्षभर तसे निगडीत तसे राहाल, त्यानुसार तुम्ही हळूहळू याल. आता यातले सुद्धा काही जे आहेत आपल्या ज्या मार्गदर्शक आहेत त्यापूर्वी त्यांच्या मुलांना घेऊन इथे आलेल्या ऑलरेडी, म्हणजे राधिकाताई की त्यांचा मुलगा पण आपल्याकडे 5-6 वर्षापासून आपल्या संस्थेत शिबिरांमध्ये भाग घेतो. त्यांना आवड झाली, त्या आता संस्थेच्या वेगवेगळ्या मार्गदर्शक याच्यात असतात किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही या संस्थेत सहभागी होऊ शकतात. सध्या प्रकाश पारखी सर जे संस्थेचे प्रमुख विश्वस्त आहेत ते अमेरिकेत असल्यामुळे ते आता सध्या उपलब्ध नाहीत, आपल्या या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीयेत. पण या निमित्ताने आता आपण एप्रिल-मे मध्ये आपली परत 15 दिवसाची एक कार्यशाळा असते. वेगवेगळ्या म्हणजे ही जी रविवार सत्र आहे याचप्रमाणे ती असते, पण ती पुन्हा पुन्हा केल्यामुळे त्याच्यात काही गोष्टी त्यांना नवीन नवीन सापडतात, नवीन नवीन काही शिकता येतात. तेव्हाचे काही लेक्चर्स वेगळे असतात, त्यामुळे त्याचा पण उपयोग होऊ शकतो. आणि एक सलग 15 दिवसाचा हे असल्यामुळे सुद्धा एक मुलांवर वेगळा परिणाम, त्याचा चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळतो. सो त्याची पण तुम्ही नक्कीच तुम्हाला तुमचं आता रजिस्टर आपल्या संस्थेच्या नंबरवर रजिस्टर असेल तिथं तुम्हाला माहिती मिळेल. आपली वेबसाईट आहे www.natyasंस्कार.com, ती पण तुम्ही बघू शकता. फेसबुक पेज आहे, आपण इंस्टाग्रामवर पण आहोत. तुम्ही या सगळ्या माध्यमातून संस्थेची माहिती संपर्कात राहू शकतात आणि तुम्हाला त्यानुसार कधी पण संस्थेत काही काम करत असेल, आपल्या मुलांना घेऊन येत असेल, काही नाटकं असतील, काही याच्यासाठी असेल, तर त्यासाठी तुम्ही कधीही येऊ शकता. ठीक आहे. आता आपण या सगळ्यांना सहभाग प्रमाणपत्र देणार आहोत. यांना लहान गटाचं आहे ना. पूर्णा प्रतीक वाईकर.
हिरण्य सप्रे, देविका परांजपे, विनिशा धामणे, सोहम गडाळे, रुजल कुलकर्णी, नक्ष पटवर्धन, प्रियांश आमंकर, अनन्या वाळुंज, यानंतर मोठा गट अनघा पुराणिक, अमृतराज ये, जयेंद्र वहीकर, आयुष मरुडे, अलिशा तलाठी, आता हे दोघ जण आहेत ते आत्ताचे रविवार सत्राचे मुलगे आहेत, त्यांना सुद्धा ही संधी मिळालेली आहे. आद्या नेवरगावकर, प्रणवी कुलकर्णी, सोहम बर्वे, शर्विल मुळे, अद्विक लाटकर, आणि आमच्या छोटे अनिल देशमुख, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असा पुरस्कार आपण देतो. लहान गट सर्वोत्कृष्ट विद्यार्थी नक्ष पटवर्धन, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी रुजल कुलकर्णी, आता मोठा गट विद्यार्थिनी आलिशा तलाठी, आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी सोहम बर्वे. मुलांना किंवा पालकांना या शिबिराबद्दलचे काही प्रतिक्रिया नोंदवायच्या असतील तर इथे येऊन तुम्ही सांगू शकता. काही चाली खूप, आणि मी पहिल्या पण नाट्य शिबिरात होतो. नमस्कार, मी अनघा पुराणिकची आई आहे. मला वाटत होतं की या नाट्य शिबिरामुळे अनघा कदाचित अभ्यास करणार नाही किंवा लक्ष देणार नाही, पण नाही, मी
प्रकाश पारखी सरांच्या शब्दांवर विश्वास ठेवला. ते म्हणाले होते की असं काही होत नसतं, मुलं अभ्यास करत नाही, उलट नाटकाच्या ओढीने मुलं छान अभ्यास करतात आणि त्याचा खरंच मला अनुभव आला. आणि अनघा ह्या नाट्य शिबिरामुळे वाचायला खूप छान शिकली. म्हणजे आधी फक्त वाचायचं म्हणून वाचायची, आता प्रत्येक शब्द त्यातला भाव जाणून घेऊन ती वाचायला शिकली. त्याबद्दल मला खरंच छान वाटतं. आवाज असाच आहे. अच्छा, माझं नाव डॉक्टर स्नेहल तलाठी. माझा हेतू मुळात वेगळा होता नाट्य शिबिरामागचा, की माझ्या मुलीला पाठांतराची सवय जरा कमी होती. पण माझा हा हेतू साध्य झालेला दिसतोय, कारण मागच्या 4 महिन्यात आलिशाने ह्याच्याही आधी 2 नाटकात काम केलं होतं. खूप छोट्या लेवलवर होतं, पण तेव्हाही हा तिचा प्रॉब्लेम कॉन्स्टंट होता की पाठांतराची सवय नव्हती. पण या आत्ताच्या शिबिरात आलिशाचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि आज एक वेगळी आलिशा मला 4 महिन्यांनी स्टेजवरती बघायला मिळाली आहे. मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे, सगळ्या टीमची. थँक्यू सो मच. हॅलो, नमस्कार. मी राजवी. मी मागच्या वेळेस रविवार 17ला होती, तर मला एक खूप प्राऊड फील होतं की मला एक संधी मिळाली राज्यनाट्य करायची. तर एकदम मज्जा यायची करताना, सगळे एकदम हसरे खेळत होते. तर म्हणजे असे नवीन नवीन फ्रेंड्स व्हायचे. तर नाटक करताना पण खूप मज्जा यायची. असं म्हणजे एकदम असं विसरून जायचं, सगळं जे टेन्शन असायचं, अभ्यास परीक्षा सगळं विसरून जायचं आणि नुसतं मज्जा करायची होती. तर म्हणजे नंतर नाटक आल्यावर पण असं एकदम मज्जा आली होती. तर म्हणजे सगळं एकदम पाठांतर एकदम सगळं आमचं बरोबर झालं आणि हे सगळं क्रेडिट नाट्य संस्कार आणि टू माय पेरेंट्स. थँक्यू. नमस्कार, मी लोचनी मामूलकर, सूर्यांश मामूलकरची आई. ॲक्च्युली मी नव्हते येणार, पण त्यांनी म्हणलं की सगळ्यांची मम्मी जातीये, तू पण जा, 2 शब्द बोल म्हणून आलेले. आमचं हे पहिलंच सत्र आणि आम्ही राहायला तसं पिंपरी चिंचवडला. त्याच्या बाबांची इच्छा होती की आपण मुलाला नाट्यात टाकावं, त्यातनं फार काही घडतं, मुलगा घडतो. पण माझं असं होतं की इतक्या लांबून न स्टॉपला मी राहायला मोशीमध्ये, तिथनं मेट्रोनी त्याचे पप्पा येतात, 2 मेट्रो चेंज करतात, देन ऑटो घेतात आणि मग न स्टॉपला जिथे आपलं चाललेलं शाळेमध्ये तिथे यायचे. पण त्यातनं आम्हाला बघायला मिळालं, मला स्पेशली, त्याच्या वडिलांना तसं होतं की हां, यातनं भरपूर काही शिकायला मिळतं. त्याचा मराठीकडचा जो कल आहे तो जरा वाढायला लागला. त्याची मराठी फार वाईट होती, म्हणजे आम्ही सगळे मराठीच, पण त्याची मराठी तशी चांगली नाही. पण ह्या कलेतनं आणि ह्या क्लासेसमधनं त्याचा नाट्यासाठी एक कल्पना वाढलं आणि आता तो आम्हाला फोर्स करतोय की नेक्स्ट सत्रात पण टाकावं. सो वी विल ट्राय. सो थँक्यू सो मच. राधिका मॅमला तसं माहितीच आहे, तो कसा थोडा बदमाश आहे. सो थँक्यू सो मच. अशा वेगवेगळ्या पालकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे मुलं पुढे जाऊन काही चांगल्या गोष्टी करू शकतात. कारण का आतापर्यंत संस्थेचे जे पासआउट विद्यार्थी असतील, अगदी अथर्व कर्वेपासून शिवाजी रांगोळेपर्यंत किंवा सगळ्या जे असतील, त्या सगळ्यांच्या पालकांनी खूप मेहनत घेतली होती. म्हणून सगळ्या पालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. की वेळच्या वेळी दर रविवारी तिथे आणून सोडणं, परत घ्यायला येणं, काही मदत लागली तर करणं, कितीही लांबणं असलं तरी तिथे येणं, ही ओढ असली पाहिजे, मुळात पालकांमध्ये असली पाहिजे, तर ती मुलांमध्ये आपोआप येते. तेवढा सिरियसनेस आपोआप येतो. तो थोडासा सगळ्यांनी जपा. पालकांचं सगळ्यांचं आभार मी पहिल्यांदा मानते, कारण तुम्ही इतके कष्ट घेऊन, कारण आम्ही बघतो तिथे सोडल्यानंतर बरेच जण संपेस्तपर्यंत, म्हणजे 2 वाजता किंवा 1 वाजता आले की 5 वाजेपर्यंत पालक तिथे काही खाली बसून राहायचे. त्यामुळे खरंच तुमच्या कष्टाचं कौतुक आहे, म्हणून पहिल्यांदा तुमचं आभार प्रदर्शन. त्याच्यानंतर आपल्याला हे छान सुदर्शन रंगमंच मिळाला म्हणून त्यांचं आभार प्रदर्शन. पण म्युझिकसाठी श्रीशैलनी आम्हाला ऐकायला मदत केली, नंतर लाईटसाठी मदत झाली, त्यामुळे या सगळ्यांचं आभार प्रदर्शन. मुलांचं तर आहेच, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहे, एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जेवढी मजा कराल तेवढी आम्हाला मजा करता येते आणि तेवढं आम्हाला वेगवेगळं सुचतं. आणि त्याप्रमाणे राधिकाताईंसारखी ताई छान वेगळा लहान मुलांसाठी काहीतरी लिहू शकते, हे केवळ तुमच्या मुलांच्यामुळे आहे. त्यामुळे तुमचे सगळ्यांचे आभार.
आमची आता एप्रिलमध्ये कार्यशाळा आहेच आमची, त्याला सगळेजण येणारच आहात तुम्ही. तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असेल, ओळखीचे भाऊ बहीण असतील, त्यांना पण सांगा की ह्या कार्यशाळेमध्ये या. तुमचं खरोखर व्यक्तिमत्व विकास आपण जे म्हणतो ते होईल आणि ते तुमच्यावरनं तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना पण कळलं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही नक्की आमच्या कार्यशाळेत या. आणि संस्थेचा जो नंबर आहे सगळ्यांना माहिती आहे, आपल्या ह्याच्यामध्ये पण आहे, त्या संस्थेच्या नंबरला तुम्ही फोन करत जा, चौकशी करत जा. व्हॉट्सअपनी करायची, नुसता फोन नाही. आणि तुम्हाला त्याची ती सगळी माहिती तुम्हाला मिळू शकेल. तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्या संस्थेच्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला सगळं मिळेल. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. आणि हा कार्यक्रम छान तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे परत एकदा आभार. धन्यवाद. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.